50 खोके सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात गेले 15 ते 20 दिवस विजेचा लपंडाव सुरू असून काही गाव 8 ते 10 दिवस काळोखात आहेत. वीज वाहिन्यांवरील झाडे तोडली नसल्यानं ठिकठिकाणी झाडे वाहिन्यांवर पडल्याने अनेक गावातील वीज पुरवठा बंद आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करा. येत्या 8-10 दिवसात आम्हाला रिझल्ट पाहिजे, अन्यथा आमच्यात व तुमच्यात संघर्ष आहे, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी कुडाळ अधीक्षक अभियंता SS साळुंखे यांना दिला. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कुडाळ गाठत अधीक्षक अभियंता साळुंखे यांना घेराव घालून धारेवर धरले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री साळुंखे यांना आम्ही घेराव घातला. खऱ्या अर्थानं हे काम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांचं होतं, मात्र ते करू शकले नाहीत आणि तळागाळातल्या सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्यामुळे आज संतापाने ह्या ठिकाणी सर्व पदाधिकारी येऊन त्यांना घेराव घातला आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जी काही अडचण आहे ती त्यांच्यासमोर मांडली. त्याच्यामध्ये असणारा प्रमुख महत्त्वाचा म्हणजे ठेकेदार योग्य पद्धतीनं काम करत नसल्यामुळे त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर असतील, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीचे कामगार असतील, त्या ठिकाणी लाईट स्टाफ असेल, यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याचं योग्य असं नियोजन आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. फक्त त्या ठिकाणी काम करत असताना सहाय्यक अभियंता आहेत, त्यांना त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था केलेली आहे. मात्र ज्युनियर इंजिनियर आपापल्या विभागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था नाही. पर्यायाने तो आपलं वाहन जर आहे मोटरसायकल, त्याने तो प्रवास करतो. त्यामुळे ज्यावेळी पदाधिकारी एखादा त्याला कॉल करतो त्यावेळी तो कॉल उचलू शकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये मनामध्ये त्यांच्याबद्दल असणारा संताप त्या ठिकाणी व्यक्त केला जातो. त्यामध्ये सुद्धा आम्ही सुचवलेलं आहे की आजपासून त्या प्रत्येक ज्युनियर इंजिनियरला स्वतःचं त्या ठिकाणी 4 चाकी वाहन दिलं पाहिजे. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं हत्ती हटाव मोहिमेसाठी हकारी उपलब्ध करून घेतलेले आहे रोजंदारीवरती, तशाच प्रकारचं प्रत्येक विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून त्या रोजगाराचे काम करणारे जे मजूर आहेत त्यांना त्या ठिकाणी तुम्ही घ्या, भाड्यानं कटर घ्या आणि एकाच वेळी सावंतवाडी विधानसभामध्ये वेंगुर्ला असेल, सावंतवाडी असेल, दोडामार्ग असेल, एकाच वेळी त्या ठिकाणी काम चालू झालं पाहिजे. तर साळुंखे साहेबांनी मला आश्वासित केलं की आताच काही मिनिटामध्ये मी VC घेत आहेत आणि त्या VCमध्ये आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचा तात्काळ अंमलबजावणी करून मुख्य मेन लाईन आहे ती साधारणतः रिपेअर झालेली आहे म्हणून सांगितलं आणि ग्रामीण भागामधल्या ज्या लाईन आहे ज्याच्यामध्ये झाडी कटिंग आहे, नवीन लाईन देतोय ती काही दिवसासाठी देतोय. येणाऱ्या 3 महिन्याचा काळ असणार आहे, तो सत्तेमधला आमचा असणार आहे, तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर आम्ही ज्या काही सूचना केल्या त्याची अंमलबजावणी आजच्या ह्या मिनिटापासून होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो मीडियाच्या माध्यमातून, जे काम आमदारांनी करणं गरजेचं होतं ते काम उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी करत आहेत आणि जे ह्या ठिकाणी सर्व चर्चा झाली आणि खऱ्या अर्थानं साळुंखे साहेबांनी जर व्यवस्थित काम केलं तर वीज ग्राहकांचा जो संताप आहे तो निश्चितपणे कमी होईल आणि त्याच्यासाठी मदत होईल.